जुन्या पेन्शन योजनेसाठी कोल्हापुरामध्ये मोर्चा निघालाय आणि त्यासाठी पुन्हा एकदा मागणी जोरदार करण्यात येते। हजारो शासकीय निमशासकीय कर्मचारी यात सहभागी झाले। कोल्हापूरच्या टाउन हॉल परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली। इथला आढावा घेतलाय प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कोल्हापुरात विराट असा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संघटनांनी हा राज्यव्यापी खरतर हा मोर्चा जो आहे तो कोल्हापुरात आयोजित केला। महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी या योजनेवर खुश नाहीत, यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे, पण याबाबत शासन दखल घेताना दिसत नाही। म्हणून आज शासनाला हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी, त्यांना दाखवण्यासाठी हा पेन्शन जनक्रांती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। किती संख्येने आता या मोर्चामध्ये सगळे? या मोर्चामध्ये कमीत कमी 10 ते 15 हजार कर्मचारी आणि शिक्षक सामील आहेत। आम्हाला सुधारित नवीन पेन्शन योजना नको आहे। 1982 ची जुनी पेन्शन योजना पाहिजे। यासाठी कर्मचारी आणि शिक्षकांच्या सर्व संघटना स्वयंस्फूर्तीने आजच्या मोर्चात सहभागी झाला। याची दखल नाही घेतली तर या विधानसभेमध्ये राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। विधानसभेमध्ये या राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा सुद्धा या सगळ्या कर्मचाऱ्यांनी दिलाय। त्यामुळे नक्कीच आपण पुन्हा एकदा ही दृश्य जे आहे ते दाखवतो। मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी जे आहे ते सहभागी झाले, ज्यामध्ये शासकीय असू देत, निमशासकीय कर्मचारी असू देत, हे देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले। त्यामुळं आजच्या मोर्चाची दखल सरकार कशा पद्धतीने या पुढच्या काळामध्ये घेणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय आम्ही सरकारला हा इशारा देतो, यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा या ठिकाणी इशारा सुद्धा या सगळ्या आंदोलकांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।